चिरायूची माहिती देण्याची काही आवश्यकता मला तसं बघायला गेलं तर काही वाटत नाही, पण परंपरेनुसार आपण सगळे मराठी भाषेवरती, मराठी मनांवरती, मराठी चित्रपटांवरती, मराठी नाटकांवरती, मराठी मालिकांवरती प्रेम करणारे, त्याच्यात काम करणारे आपण सर्वजण आहात. आणि मराठी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी ही परंपरा जी मंगेश कुलकर्णी सर आणि विनय आपटे सर, प्लीज बघे सर तुम्ही स्थानापन्न व्हावं. मंगेशजी, ह्या परंपरेला म्हणजे मंगेश कुलकर्णी आणि विनय आपटे यांनी जी परंपरा सुरू केली त्या परंपरेला पुढे नेण्याचं काम मी, माझ्यासोबत जयवंत वाडकर, त्याचबरोबर श्रीरंग गोडबोले आणि खूप माझे मित्रमंडळी म्हणजे सुयश टिळक असेल किंवा जितेंद्र जोशी, संतोष जुळेकर, अंकित चौधरी, हे सगळेच जण या उपक्रमामध्ये सहभागी होतात. आणि मागच्या वर्षापासून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्लॅनेट मराठीचे सर्वेसर्वा माझे मित्र अक्षय बर्दापूरकर यांनी सुद्धा आमच्या या कुटुंबामध्ये सामील झाले. त्याबद्दल मी अक्षयचे खरं तर मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आज यावर्षी 2018च्या चिरायूमध्ये संवादचे केदार जोशी आमच्यासोबत जोडले गेले, त्याबद्दल मी तमाम आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतर्फे आणि नाट्यसृष्टीतर्फे त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. नुसतंच नवीन वर्षाचं स्वागत न करता त्याचा हा दुःख शर्करा योग पाहून आपण पडद्यामागील कलाकार, त्यानंतर रंगभूमीसाठी जे अहोरात्र सेवा करत असतात त्यांचा कुठेतरी गौरव करावा असा विचार 2006 साली आमच्या मनात आला. आणि मग दरवर्षी एका ज्येष्ठ रंगकर्मीला पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करायचा असं आम्ही सातत्याने 9 वर्ष सुरू ठेवलं. मग मागच्या वर्षी असा विचार आला की एकाचा सन्मान करून आपण पूर्ण पडू शकत नाही, कारण खूप जणांचा सन्मान करण्याचं राहून जातं. मग मागच्या वर्षीपासून 5 ते 6 जणांचा सन्मान आपण या सगळ्या लोकांना दादा म्हणतो आणि या दादांना एक दादा पुरस्कार द्यायचा. कारण दादासाहेब फाळकेंच्या या चित्रनगरीमध्ये त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची निर्मिती केली, त्यांना सुद्धा आपण दादा म्हणतो. आपल्या मराठी चित्रपटाचे खऱ्या अर्थानं दादा ज्यांना म्हणता येईल ते दादा कोंडके, त्यांना सुद्धा आपण दादा म्हणतो. आणि हे दोन्ही दादांचे आशीर्वाद घेऊन आपल्याला मोठं करणारे जे स्पॉट दादा असतात, ड्रेस दादा असतात, मेकअप दादा असतात, या सगळ्यांची आठवण कुठेतरी आपल्याला असायला हवी, हे औचित्य साधून हा एक चिरायूच्या निमित्ताने दादा पुरस्कारचं आयोजन आम्ही मागच्या वर्षीपासून सुरू केलं. आणि याचं दुसरं वर्ष आहे. आजच्या या कार्यक्रमाला तुम्ही सगळेजण उपस्थित आहात. याच्यासोबत मंगेशजी आहेत, पूनमजी आहेत आणि संवादचा संपूर्ण परिवार, प्लॅनेट मराठीचा संपूर्ण परिवार इथे उपस्थित आहे. पुन्हा एकदा आपण सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. हा कार्यक्रम असाच वर्षोनवर्ष सुरू राहावा आणि त्यासाठी आपण सर्वजण माझ्यासोबत, माझ्या पुढे जे कोणी आयोजन करतील त्यांच्यासोबत तुम्ही नेहमीच असाल अशी मी खात्री बाळगतो. आणि पुढील पुरस्काराला सुरुवात करावी अशी मी सायली, संजीव हिला विनंती करतो. कारण हा कुठलाही कार्यक्रम स्क्रिप्टेड नाही आहे. आपल्या कार्यक्रमाच्या वेळेस असं होतं की बऱ्याचशा अवॉर्ड सोहळ्याला डिरेक्टर असतो, रायटर असतो, पण हा कार्यक्रम इतका घरगुती आहे की आज सकाळी सायलीला मी फोन केला आणि तिला सांगितलं की आज संध्याकाळी तुला अँकरिंग करायचं. सो आत्ताच स्क्रिप्ट नवीन तयार केलं आहे. सो स्क्रिप्टमध्ये काही चुका आढळल्यास मी आत्ताच त्याविषयी क्षमा मागतो आणि दादा पुरस्कार सोहळ्याला आपण सुरुवात करावी अशी मी सायलीला विनंती करतो. धन्यवाद. आणि सुरुवात आपण पुरस्कार सोहळ्याला सुरुवात करूयात. आणि इथे जागा आहे का? ज्यांना बसायचं असेल ते इथे बसू शकतात. आपल्या पहिल्या पुरस्काराचे मानकरी आहेत अभय मोहिते. यांच्याबद्दल थोडक्यात माहिती देताना
साली मेकअप आर्टिस्ट म्हणून सुरुवात केली. राजू गोडसे यांच्यासोबत असिस्टंट म्हणून ते काम करत होते. नंतर स्वतंत्र मेकअप मॅन म्हणून सई परांजपे यांच्यासोबत 35mm पपिहा आणि साथ हे चित्रपट त्यांनी केले. नंतर शबाना आझमी, मुन्नुल सेन, सुलभाताई, अतुल कुलकर्णी, संजय नार्वेकर, रेशम टिपणीस यांच्यासोबत पर्सनल मेकअप मॅन म्हणून काम केलं. आजही असंख्य नाटकं, चित्रपट, मालिकांमध्ये ते कार्यरत आहेत. अभय मोहिते यांना चिरायूचा दादा पुरस्कार देऊन आपण सन्मानित करूया. मी जयवंत दादांना विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार द्यावा. अभय मोहिते. दादा बैठ जाओ, भाई बैठ जाओ. अभय दादा. जे आज जे गौरवण्यात आलं त्याबद्दल मी शिराई आणि शेलारमामा फाउंडेशन यांचे मी खूप आभार मानतो. आणि माझ्याकडे काही शब्दच नाही आहेत की मी आता म्हणजे पहिल्यांदाच मी असं धन्यवाद. सॉरी. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचा सन्मान करूया. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने आज आपल्यामध्ये खूप मान्यवर उपस्थित आहेत. त्याचं पुन्हा एकदा मी चिरायूच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. मी सौ मोहिनी मंदार वैद्य यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. विश्वस्त श्री गणपती संस्थान महड वरदविनायक, विश्वस्त ब्राह्मण शिक्षण मंडळ ठाणे, त्याचबरोबर श्री बाबू सीताराम पोटे यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ संपादक, संवाद मराठीचे मुख्य संपादक यांनी कृपया व्यासपीठावर यायचं. त्याचबरोबर श्री मंदार दत्तात्रय वैद्य, बांधकाम व्यावसायिक, विश्वस्त मुलुंड जिमखाना यांनी कृपया व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर केदार जोशी, विश्वस्त श्री गणपती संस्थान महड वरदविनायक, अष्टविनायक क्षेत्र, सचिव ब्राह्मण शिक्षण मंडळ ठाणे, अध्यक्ष ठाणे भारत स्काउट अँड गाईड, उपाध्यक्ष ठाणे नगर वाचन मंडळ यांनी देखील व्यासपीठावर यायचं. त्याचबरोबर मी सन्माननीय खासदार पूनमताई महाजन यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं. मी अक्षयला विनंती करेन, अक्षय बर्दापूरकर, की त्यांनी तिथे उपस्थित राहायचे. कारण पूनमताईंच्या शुभ हस्ते संवाद या यूट्यूब चॅनलचा लोगो त्यांच्या उपस्थितीत इथे आज पार पडणार आहे. संवाद मराठी यूट्यूब चॅनलचा हा जो नवीन लोगो आहे तो आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये इथे आज त्याचं इनॉग्रेशन होत आहे. सो मी विनंती करतो की संवाद मराठीचा लोगो हा या स्क्रीनवरती सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आम्हाला विनंती करतो की त्यांनी पूनमताई यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करावा. आणि मी आत्ता कमलेश सुतार यांना व्यासपीठावर बोलू इच्छितो. कमलेश सुतार, डेप्युटी एडिटर, आज तक. आणि सर्वप्रथम कमलेशजींनी आजच्या या चिरायू च्या निमित्तानं
तिथे उपस्थित सर्वांना शुभेच्छा द्याव्या अशी मी त्यांना विनंती करतो. कमलेश सुतार यांनी सर्व उपस्थितांना इथे चिरायूच्या निमित्ताने शुभेच्छा द्याव्या आणि आपले मनोगत व्यक्त करावं. नाही काय भाषणाचा कार्यक्रम नाही, 2 मिनिटं आपण हा उपक्रम इतका सुंदर राबवता. खरं तर अक्षयने जेव्हा सांगितलं की नवीन वर्ष मराठी नवीन वर्षाच्या आधी जसं आपण प्रतिसाद साजरा करतो त्याप्रमाणे आपण हा उपक्रम करतोय आणि त्यामुळे खरंच उत्सुकता होती हा कार्यक्रम कसा आहे बघण्याची. उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि आज खरंच इथे इतके वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी खरं तर तसं वेगळ्या नाही आहेत पूनमताई, त्यांचाही अभिनयाशी संबंध राहिला कधीतरी. म्हणजे राजकारणी हे अभिनेते असतात असं काही चावून चोथा झालेलं वाक्य मी वापरणार नाही. त्यांनी खरंच अभिनय केला आहे. आणि आपण आपल्यापैकी बऱ्याच मंडळींना विद्यापटवर्धन माहिती असेल बालभवनच्या, त्यांच्या अंडर ट्रेन झालेल्या आहेत त्यामुळे त्यांनी सुद्धा अभिनय केला. पण ही मंडळी काही वेगळी नाही आणि आमचाही कधीतरी फ्लर्टिंग राहिलं अभिनयाची. त्यामुळे आज आपल्याच लोकांमध्ये आल्यासारखं वाटतंय. ह्या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी पूनमजींना विनंती करतो की त्यांनी देखील चिरायूच्या या संपूर्ण परिवाराला शुभेच्छा द्याव्या. धन्यवाद सुशांतजी. अक्षयजींना मनापासून मी धन्यवाद देऊ इच्छिते, त्यांनी मला इथे आणलं. त्याच्यात 50% भागीदार कमलेशजी आहेत आणि मला जे बोलायचं होतं अर्ध्याहून जास्त कमलेशजी बोलून गेले. त्यामुळे कॅमेऱ्यासाठी काय सांगू, किती मोठी अभिनेत्री आहे मी ते तर 2-3 दिवसापासून त्यांनी बघितलंच आहे. सगळ्यात पहिल्यांदा चिरायूला आणि शेलार मामा फाउंडेशन आणि सगळ्यांना मनापासून मी याला मराठी नूतन वर्ष म्हणजे हिंदू नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे आपल्या सगळ्यांचं नववर्ष आहे. मराठी असो, तेलुगू असो, उगादी म्हणतात आंध्र प्रदेशमध्ये कुठे. त्यामुळे तुमचा मराठीचा फटका मी हिंदू सगळ्यांना एकत्र आणला भारतीय ह्याच्यातून. कमलेशची शिक्का सोडला तुमचा. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ही खूप सुंदर संकल्पना आहे. हो, मी विद्या पटवर्धनांच्या हाताखाली थोडं बहुत शिकले आणि कानाखाली 2-3 खाल्ल्या. तुम्हाला विद्यार्थी ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे विद्यार्थ्यांचा हात कसा आहे, माझ्याशी उच्च घालून आपण कसा सुरू होतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तशीच मी एक बालमनची छोटीशी विद्यार्थी होती. आज खूप खूप बरं वाटलं. मला बघून नेहमी महाजन महाराष्ट्राची नाही दिल्लीची असं समजलं जायचं. आज माझ्या मराठी माणसामध्ये मला बोलवलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप बरं वाटलं. म्हणजे मी पण अस्सल मराठी हे कमलेशजींनी दाखवली, त्यामुळे कमलेशजींना मनापासून धन्यवाद. कुलकर्णीजी खूप खूप धन्यवाद की हे सगळे विचार लोकांपर्यंत पोहोचावे. कला महाराष्ट्राची एक ताकद आहे. सोशिओ कल्चरल बेस हा महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्राचा पॉलिटिकल बेस पण त्याच्या सोशिओ कल्चर बेसवरच असतो आणि ते कल्चर, ती कला, ती संस्कृती महाराष्ट्राने जेवढी जपली ती भरपूर राज्यांमध्ये तेवढी ताकदवर नसेल जेवढी मराठी इंडस्ट्री ती नाट्यकलापासून साहित्यकलापासून सगळीकडे आहे. त्यामुळे मला या स्टेजवर बोलायबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. मी केदारला विनंती करेन की त्यांनी कमलेश सुतार यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करावा. मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि केदारनी थांबायचं. केदारला मी विनंती करेन की त्यांनी या चिरायूच्या निमित्ताने संवाद मराठीचा लोगो तर आम्हा सगळ्यांना कळलेलाच आहे, सो ते तुझ्या भावना व्यक्त कराव्या. आणि मी अंकुशला विनंती करेन की त्यांनी आम्हाला तू दिसतोयस तर तू येऊन कृपया इथे स्थानापन्न व्हावं. सर्वांना सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या आणि भावी नवीन वर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. मला सर्वप्रथम सुशांतजींचे आणि अक्षयजींचे आभार मानायचे की त्यांनी संवाद मराठी आमचं रायगडचं एक छोटंसं चॅनल आहे त्याला त्यांच्यामध्ये एकरूप करून घेतलेलं आहे आणि चिरायूसारख्या फंक्शनमध्ये त्यांनी आम्हाला एका प्लॅटफॉर्मवरती आणलेलं आहे. त्याबद्दल सुशांतजी आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू यू. गोडबोले आणि सर्वांचेच जे अख्खी टीम चिरायूची आहे त्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. मार्क ट्वेन असं कायम म्हणायचे की इफ यू आर इन गुड कंपनी यू बिकम गुड एज वेल. आणि आय एम टुडे इन गुड कंपनी. त्यामुळे मला स्वतःबद्दल आज फार छान वाटतं आहे की पूनमताई इथे उपस्थित आहेत.
आमचे ठाण्यातले अभिजितजी पानसे आमचे मोठे बंधू इथे उपस्थित आहेत, केशवजी उपस्थित आहेत, GTLचे प्रेसिडेंट यतीन कानोलकर साहेब आलेले आहेत, आपण सर्व कलाकार मंडळी इथे आलेला आहात. त्यामुळे तुमच्यामुळे आम्हालाही आज फार छान वाटते आणि खरोखरच हे वर्ष नक्की चांगलं जाईल असा विश्वास आम्हाला वाटतो. संवाद मराठीबद्दल थोडक्यात सांगायचं तर रायगड सारख्या ठिकाणी खोपोलीहून आम्ही जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा महाराष्ट्रभर झेप घेऊ अशी नक्कीच आम्हाला तेव्हा वाटलं नव्हतं, पण आज ते घडतं आहे. आणि कुठेतरी म्हटलंय, मला वाटतं राजकारण्यांना हे पटेल की जर भारतभर तुम्हाला नाव करायचं असेल तर तुम्हाला दिल्लीत आपले पाय रोवावे लागतात आणि तसंच जर महाराष्ट्रामध्ये तुमचं नाव लौकिक प्राप्त करायचं असेल तर मुंबईत येण्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नसतं. त्यामुळे रायगडची वेस ओलांडून आज आम्ही मुंबईत येतो आहे. मुंबईत आम्ही आमचं स्वतःचं कार्यालय स्थापित करणार आहोत आणि संवाद मराठी आता संपूर्ण महाराष्ट्राचं चॅनल होऊ पाहत आहे आणि त्यासाठी आपण सर्वांचे आशीर्वाद लाभलेले आहेत. त्यामुळे मला नक्की खात्री आहे की हे चांगलं होईलच, कारण वेल बिगन इज हाफ डन. मी जास्त वेळ बोलणार नाही. पुन्हा एकदा मी मनापासून अक्षयजींना आणि सुशांतजींना आणि चिरायूच्या संपूर्ण टीमला धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला इथे जे मला या ठिकाणी गौरवण्यात आले चिरायूतर्फे त्याचा संपूर्ण श्रेय मी सुशांत शेलार यांना देतो. मला माहिती नव्हतं, आपण श्रीकांत आला मला सुशांत मला म्हणाला की अशोक तुझा 17 तारीख ठेव, कोणा देऊ नकोस. म्हणजे काय नाही आहे. आणि या चिराऊ संस्थेतर्फे आज रंगमंच कामगारांचा जो सत्कार होतो ती फार मोठी गोष्ट, कारण आज जवळजवळ 100-150 वर्षाची परंपरा आहे आपल्या नाट्यसृष्टीला लाभलेली आहे, संस्कृतीला लाभलेली आहे. पण आत्तापर्यंत कोणत्याही अशा पडद्यामागील कलाकारांचा सत्कार असा कुणीही एवढा मोठा जोमात केला नसेल. आणि हा जो मान सन्मान आज पडद्यामागील एका रंगकर्मीला देण्यात येतो त्याबद्दल मी चिरायूचे त्यांच्या संपूर्ण टीमचे आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो. आणि पुन्हा ही परंपरा शेवटपर्यंत अशीच चालू राहिली, कारण आजही असे रंगकर्मी आहेत की जे आज काम करू शकत नाही आहेत पण आज ते आपल्या घरी आहेत, पण त्यांनीसुद्धा रंगभूमीची सेवा केलेली आहे. तरी मला असं वाटतं की त्या लोकांचा सत्कार, त्यांना सन्मान करणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि ती करावी अशी माझी इच्छा आहे. जे आज खरोखर घरी आहेत, ते काम करू शकत नाही आहेत, तर त्यांनी 40 ते 45 वर्ष रंगभूमीची सेवा मनापासून केलेली आहे. तरीही मी असं म्हणेन की पुढच्या वर्षी या गोष्टीचा विचार करावा आणि त्या रंगकर्मींचा या ठिकाणी सन्मान करण्यात यावा. मला आज या ठिकाणी जो माझा सन्मान केला गेला त्याबद्दल मी सर्व चिरायू टीमचे आणि सर्व मान्यवरांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला सांगायला जरा बरं वाटेल, छोटीशी आठवण. ऑल द बेस्ट नाटकामुळे आमचं सगळ्यांचं करिअरला सुरुवात झाली आणि ऑल द बेस्ट जेव्हा एकांकिका होती आणि महर्षी दयानंद या कॉलेजसारखं आम्ही करत होतो त्यावेळेला आमच्यासाठी म्युझिक वाजवायला त्यावेळेला या सरांनी खूप मदत केली होती. आम्ही नवीन होतो त्यामुळे आमच्याकडे बऱ्याच चुका होत होत्या आणि आमची एकांकिका पहिली जी रंगीत तालीम आमच्यासाठी आम्ही केली होती 1.5 तासाची झाली होती, त्याला ही साक्षीदार होते. तर तेव्हापासून ते आहेत आमच्याबरोबर आणि आजही आहेत इतका जोरदार, आजही रंगभूमीची सेवा करतात. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशोक दादा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आपण आपल्या पुढील पुरस्काराकडे बोलूयात आणि हे नाव कोणीच ऐकलं नाही असं मी पूनम महाजन यांचे मनापासून आभार मानतो. थँक्यू सो मच. आणि आपल्या पुढील पुरस्काराचे मानकरी आहे, त्यांचं नाव कोणी ऐकलं नाही असं होणार नाही. राजीव राणे. मी त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती देते आधी. मी सगळ्यांना माहितीच आहे पण तरी एक फॉर्मॅलिटी म्हणून. शाहीर साबळे यांच्या संचामध्ये 1945 साली महाराष्ट्राची लोकधारा याचे 2500 प्रयोग त्यांनी केले. अशोक हंडेंच्या चौरंग, मंगलगाणी ते दंगलगाणी,
यांचे वादक कलाकार म्हणून 1500 प्रयोग त्यांनी केले. केदार शिंदेच्या आमच्यासारखे आम्ही जे 400 प्रयोग. त्याचबरोबर अजय अतुल नाईक आणि महेश मांजरेकर यांच्या चित्रपटातून ते आपलं मनोरंजनही करतात. आणि अर्थातच असंख्य नवकलाकार, अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या चित्रपटसृष्टीला देत असतात. आपण यांचा दादा मंगेशकर देऊन आपण यांना सन्मानित करूया. मी करण नाईक यांना विनंती करते की त्यांनी रंगमंचावर या. राजेंद्र राणे सर प्लीज या. करण नाईक आणि अर्थातच आपले लाडके श्रीरंग गोडबोले यांनाही मी विनंती करते की त्यांनी मंचावर या. मला सांगायला आवडेल की मलाही त्याची खूप मदत केली आहे या क्षेत्रात. जोरदार टाळ्या वाजवून झाले. राजेश सर प्लीज तुम्ही 2 शब्द व्यक्त करावे अशी आमची इच्छा आहे. सर्वांना गुढीपाडवा नवीन वर्षाच्या शुभेच्छा. गेली 33 वर्ष मी या क्षेत्रात आहे. आठवण होते फक्त माझ्या भावाची, तो असायला हवा. ठीक आहे, हा पुरस्कार मी त्याला समर्पित करतो. सुशांतला, रंगादादा, अभिजित सर, केशवजी आणि जेवण वाटवलं सर्वांचे मी आभार आहे. आणि आमचा माझा लाडका मित्र अक्षय बारकापूरकर, थँक्यू थँक्यू साहेब, थँक्यू कलावंत मित्र, धन्यवाद. आपल्या पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत संजय झांजे. 1945 साली पांडो इलोरे बा इलोर याचे 1100 प्रयोग त्यांनी केले. वस्त्रहरण या नाटकाचे 2000 प्रयोग. पाहू कशाला कुणाकडे या नाटकात सुधीर जोशी, वंदना गुप्ते यांच्यासोबत त्यांनी काम केलं. त्यानंतर माझं छान चाललंय ना मोहन जोशी, सविता प्रभुणे यांच्यासोबतही त्यांनी काम केलं. तसंच हलकं फुलकं मी नथुराम गोडसे बोलतोय, आई रिटायर होते या नाटकांमध्ये काम करत असताना त्यांनी पडद्यामागे सुद्धा जबाबदारी सांभाळली. अगदी प्रोडक्शन मॅनेजर म्हणून सुद्धा त्यांनी जबाबदारी सांभाळली. अशा या कलाकाराचा आपण दादा पुरस्कार देऊन सन्मान करूयात. मी नितेश पांडे यांच्या पूर्ण ग्रुपला इथे रंगमंचावर आमंत्रित करते आणि सुजय डाळके यांनाही मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि संजय झांजे यांचा सन्मान करावा. मी संजय दादाला विनंती करते आणि नितीश सरांना सुद्धा थांबायची विनंती करते. प्लीज थांबा प्लीज. मी
संजय सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नवीन वर्षाची सुरुवात इतकी गोड होईल असं कधीच वाटलं नव्हतं. ते सुशांत शेलार, चिरायू आणि शेलार मामा फाउंडेशन यांच्यामुळे ते शक्य झालं. तसंच मी शेलार मामा फाउंडेशन चिरायू परिवाराचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. मी नितीश सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मेरी मराठी इतनी अच्छी नहीं है, यहाँ पे बोलने की हिम्मत नहीं होगी, लेकिन थैंक यू फॉर इन्वाइटिंग मी अँड माय टीम. अँड फक्त एकच गोष्टी सांगायची होती तुम्ही दोघांना की आता मी पण मराठी फिल्म प्रोडक्शनमध्ये उतरलो आहे आणि माझी कंपनीचं नाव बिग गाय प्रोडक्शन्स आहे आणि आम्ही सुजय दहाके बरोबर एक चित्रपट करतो आणि कीप यू अपडेटेड. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मी सुजय सरांना विनंती करते. खरं तर मला इकडे अक्षयने बोलत होतं, दिस माय फर्स्ट इयर इकडे सहभागी व्हायचं आणि असा एक काहीतरी सुवर्ण हे आहे त्याचा की वी कॅन अनाऊन्स दिस थिंग हिअर ऑन द पोडियम आणि थोडं मराठी आणि इंग्रजी बोलतो असून ती सांभाळून आणि पहिल्यांदाच मी असा एखादा काहीतरी कार्यक्रम अटेंड केला आहे फ्रॉम द इंडस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू. त्यामुळे मजा येते मला. लव इट. थँक्यू सो मच. हो, आपल्या पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत हरी पाटणकर. त्यांनी 1978 साली बुकिंग क्लार्क म्हणून सुरुवात केली आणि नंतर नाटकांची निर्मिती मॅनेजमेंट. 1989 साली कुणीतरी आहे तिकडे या नाटकाची निर्मिती त्यांनी. सगळ्यांना मदत करणारे, रंगभूमीसाठी सतत कार्यरत असणारे हरी पाटणकर. असं म्हणतात ना की ज्याचा मित्र हरी तो म्हणतो डोंट वरी. अशा या अवलियाचा पुरस्कार देऊन आपण त्यांना सन्मानित करूया. मी मयुरेश पाटील आणि शरद केळकर यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं. मयुरेश पाटील. मी हरिदादांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. शिराळ्याची स्थापन झाली तिथून विजय आपटे पासून होतो इथे. फक्त कधी हजेरी लावली नव्हती, फक्त बाहेरून काम करायचो. आज प्रत्यक्ष हा मान मिळाला, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा. त्याची गरज नाही आहे. सर्वप्रथम शेलार मामा फाउंडेशन खूप खूप आभार. तिथे मी मला बोलवलं. लोकांना वाटत नाही की मराठी बोलतो, पण मी बोलतो. आणि त्याच्यामुळे म्हणजे लोक आपल्या मागे काम करतात ना तुमच्या सिनेमामध्ये किंवा थिएटरमध्ये. मला तेव्हा कळलं ते किती महत्त्वाचं जेव्हा मी स्वतः बॅकग्राऊंडमध्ये काम केलं आणि मला या जगात खूप प्रसिद्धी मिळाली त्या बॅकग्राऊंडच्या कामाने. हीच अपेक्षा करतो की जी लोकं आपल्याला बनवतात त्यांचे डिपार्टमेंट असेल त्यांना आपल्यालाच पुढे वाढवायचं आहे, त्याला आपल्याला सन्मानित करायचं आहे आणि पुढे घेऊन जायचं. सो थँक्यू चिरायू, थँक्यू शेलार फाउंडेशन, थँक्यू सगळ्यांना. या सगळ्या आपल्या पुरस्काराचे जे मानकरी आहेत त्यांचं खूप मनापासून अभिनंदन आणि सगळ्या मान्यवरांचे आभार. मी सुशांत सरांना विनंती करते, पण त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की आपण
तर सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी ते फोटो काढले स्वतःचे त्यांनी फोटो पोस्ट करताना हॅशटॅग चिरायू 2018 टाकायला विसरू नका प्लीज. आणि मी सुशांतला विनंती करते की त्यांनी आभार व्यक्त करा. सगळ्यांचा आभार व्यक्त करण्यापूर्वी आमच्या विनंतीला मान देऊन तिला सकाळी फोन केल्यानंतर लगेचच जिने आजचं सूत्रसंचालन करण्यासाठी होकार दिला तिचा सन्मान करण्यासाठी मी जयवंत वाडकर आणि अक्षय परदापूरकर यांना विनंती करतो की त्यांनी सायली संजीवचा इथे सन्मान करावा. संपूर्ण चिरायू परिवाराच्या वतीनं जयवंत वाडकर आणि अक्षय परदापूरकर, जयवंत वाडकर आणि सन्माननीय मयुरेश पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी हा सन्मान करायचा आहे. हा संपूर्ण जो घरगुती कार्यक्रम आहे अर्थातच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी असंख्य हितचिंतक आमच्या सोबत असतात. त्या सगळ्यांचं इथं मी आपणासमोर त्यांचा उल्लेख करू इच्छितो. केदार जोशी, त्याचबरोबर सन्माननीय खासदार विनयजी महाजन, सन्माननीय खासदार राहुल शेवाळे, मयुरेश पाटील, मंदारजी, मोहिनीजी, अक्षय बर्दापूरकर, कमलेश सुतार, बिग ग्रुप, बिग गाय प्रोडक्शन्स, नितीश पांडे, गायत्री, सलीम शेख, स्वप्नील नलावडे, सौम्या, राघव आणि दिलीप ताहिल, जान, कुमार शानू, आरिफ लांबा, त्याचबरोबर मीडियाचे सर्व पत्रकार आणि न्यूज चॅनलचे सगळे कॅमेरामन, त्याचे रिपोर्टर्स आणि लीनाचे करण नाईक, त्याचबरोबर आमची हक्काची मैत्रीण अर्चना नेवरेकर आणि खूप जण आहेत. कोणाचं नाव जर का राहिलं असेल तर मी क्षमा मागतो. या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करत असताना मला ही जी परंपरा सुरू ठेवली किंवा सुरू केली ते मंगेश कुलकर्णी आज इकडे उपस्थित आहेत आणि ही परंपरा भविष्यात पुढे सुरू ठेवणारा गेल्या आपटेंचा चिरंजीव विहान आपटे सुद्धा इथे उपस्थित आहे. सो विहानचं देखील मनापासून आभार की तो आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. वैदिकावशी तुमचे देखील मनापासून आभार. आपणा सर्वांचे आभार आणि असाच चिरायूचा आपला सगळ्यांचा योग असावा अशी मी विनंती करतो. रंगा गोडबोले, मी आणि जयवंत वाडकर, अक्षय बर्दापूरकर, केदार जोशी यांच्या सगळ्यांच्या वतीनं मी हे आभार व्यक्त करतो. सविता मावशी तिकडनं रंगा रंगा असं मला सूचित करते, पण ते आमच्या कुटुंबाचेच भाग असल्यामुळे ते स्वतः आयोजक आहेत, त्याच्यामुळे मी त्यांचे आभार मानू शकत नाही. आता अत्यंत महत्त्वाचा क्षण सगळ्या कलाकारांनी आपल्या हिंदू नववर्षाची गुढी उभी करण्यासाठी या छोट्याशा रंगमंचावरती स्वतःला ॲक्सेस करून ती गुढी उभारायची आहे. अंकुश चौधरी, शरद केळकर, सगळ्यांचीच नावं मी घेत नाही. तुम्ही सगळेजण मराठी कलाकार इथे आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहात. कलाकार संघाचे अध्यक्ष प्रदीप कबरेजी, दिलीप गुजर, प्राजक्ता, अर्चनाजी, निशाजी, मधुरा, माधुरी, प्राची, प्लीज गौरी, प्लीज संग्राम, प्लीज सगळ्यांनी यायचंय ही गुढी उभारण्यासाठी. सगळ्या कलाकारांनी मी नावं कोणाची राहिली असतील तर तुम्ही स्वतःहून या म्हणजे काय ये ना. आणि सगळ्या
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 93 साली लॉंग झाला होता तेव्हा आपण हे चिराई सुरू केलं होतं 93 साली आणि आज 2018 25 वर्ष झालेली आहेत चिराईला. तेव्हा जोरदार आणि मंगेश कुलकर्णी असं सांगितलं की 93 आणि 2018 हे 25 वर्ष झाले चिराईला. दादा खाली खाली सगळे आलेत का? शकू मावशी ये ना. अगं ये ग सविता मावशी. अगं सविता मावशी ये तू तो काय भाव खायला लागला का मोठी लागली ये लवकर. दादा साईडला दादा 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 बोला गणपती बाप्पा. अजून कुणाला यायचं तर या प्लीज. या सगळे. अक्षय अक्षय ये ना. अक्षय दीड थोडस या प्लीज प्लीज प्लीज. Yeah, ready. Whoa. सर्वांना पुण्याच्या नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नूतन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण 12 वाजता पुन्हा एकदा भेटणारच आहोत. पण ज्या क्षणाची आपण सगळेच जण गेल्या कित्येक वेळ आतुरतेने वाट बघतोय AC मध्ये सगळ्यांनी शिफ्ट होण्यासाठी, कारण खूप गरम होतंय आणि थंडगार गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी आपण सगळेजण उत्सुक आहात. सो मी सगळ्यांना विनंती करतो की या आणि नववर्षाचं स्वागत करूया. प्लीज बार ओपन.
बहुत बहुत शुभकामनाएं, बहुत बहुत नमस्कार करता हूँ, मैं झुक के सलाम करता हूँ। बहुत बहुत धन्यवाद, बहुत मेरा सौभाग्य आपने लोग मुझे बुलाए यहाँ पर। मैं आभारी हूँ, मैं आभार व्यक्त करता हूँ, आभार व्यक्त करता हूँ आप सबको। बहुत बहुत धन्यवाद और गुड़ी पाड़वा के शुभ अवसर पे प्रणाम और बहुत बहुत शुभकामनाएं। थैंक यू। डेफिनेटली ये गुड़ी पाड़वा की पूर्व संध्या को ये चिरायु कार्यक्रम होता है। मराठी नाटक इंडस्ट्री के, सीरियल इंडस्ट्री के, फिल्म इंडस्ट्री के सारे कलाकार एक जगह जमा होकर जल्लोष करते हैं और नव वर्ष जो हिंदू नव वर्ष है उसकी पूर्व संध्या को मिलते हैं, जो कभी साल में कभी मिल नहीं पाते क्योंकि सब लोग अपने अपने कामों में व्यस्त होते हैं। तो ये स्नेह मिलन है, मैं ऐसा कहता हूँ, और लोग अच्छे दिल से एक दूसरे को मिलते हैं। और सभी को गुड़ी पाड़वा की, हिंदू नववर्ष की बहुत बहुत शुभकामनाएं। और सब लोग एक दूसरे को आनंद से शुभकामनाएं दे रहे हैं। गुड़ी पाड़वा के पावन अवसर पर हमने ये एक पार्टी रखी हुई है जहाँ पे सेलिब्रेशन होता है। यहाँ पे आज स्पॉट बॉयज़ जो अनसंग हीरोज़ जो कहे जाते हैं उनको फेलिसिटेट किया जाता है। एंड इसी तरह से हम गुड़ी पाड़वा की शुरुआत कर लेते हैं। ये इंडस्ट्री के लिए वन ऑफ द मराठी इंडस्ट्री के लिए एक में पार्टी है जो सेलिब्रेशन जिसको हम कहते हैं। और बस सबको गुड़ी पाड़वा के बहुत बहुत शुभकामनाएं। ये साल आपके लिए बहुत बहुत अच्छा जाए और थैंक यू सो मच। सी जैसे इंग्लिश में कहते हैं कंटेंट इज़ किंग, और मराठी में कंटेंट इज़ द रियल किंग। हमारे पास एक्टर्स है, बहुत बढ़िया एक्टर्स है, बहुत बड़े एक्टर्स हैं, बट उसके अलावा हमारे पास बहुत बेटर स्क्रीन प्लेज है, स्क्रिप्ट्स है, एंड फिल्म मेकिंग की एक, जैसे बोलते हैं कि फादर ऑफ द इंडियन फिल्म इंडस्ट्री इज़ दादा साहब फाल्के। ही ऑल्सो वॉज अ महाराष्ट्रियन, अ मराठी मैन, सो ही स्टार्टेड, सो उसी चीज़ का एक वारसा लेके आगे चल रहे हैं। एंड मराठी इंडस्ट्री अभी मुझे लगता है कि एक्टिंग हर डिपार्टमेंट में ऑलमोस्ट इंडिया के हर कोने कोने तक पहुंच गई है। सैराट आपने देखी होगी, सुनी होगी। मेरे ख्याल से बहुत सारे अभी आने वाले फिल्म शायद इंटरनेशनल लेवल पे भी जा रहे हैं। सो दैट इज़ गुड। घटना के हिसाब से आज नया साल आज से स्टार्ट हो रहा है, कुछ कहना चाहेंगे अपने फैंस के लिए? अपने गुड़ी पाड़वा की बहुत 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 शुभकामनाएं। जहाँ जहाँ पे ये ब्रॉडकास्ट होने वाला है, शायद हैदराबाद में होगा तो उगाड़ी बोलते हैं, और हर प्रांत के लोगों के लिए बहुत बहुत शुभकामनाएं। हिंदू नव वर्ष आपके लिए बहुत बहुत तरक्की, अच्छी हेल्थ, स्वास्थ्य और बहुत पैसा लेके आए, इसके लिए भगवान से मैं प्रार्थना करता हूँ। थैंक यू सो मच। थैंक यू सो मच।
न्यू ईयर सेलिब्रेशन तो हम लोग 31 को भी करते हैं, लेकिन ये हिंदू न्यू ईयर है तो उसके लिए सारे मराठी एक्टर्स हम लोग एक साथ आके एक सेलिब्रेशन करते हैं। उसके साथ में जो हमारे बैकस्टेज वर्कर्स हैं, जो स्क्रीन के पीछे काम करते हैं, जो हमें स्टार बनाते हैं, उन सभी को याद करने का ये समय होता है। तो शिलार मामा फाउंडेशन और प्लानिट मराठी संवाद, इन सारों की ओर से चिरायु का सेलिब्रेशन ये साल हो रहा है। और हमारे जो 5 दादा लोग हैं जो हमें स्टार बनाते हैं, वो सभी को दादा पुरस्कार देके हम लोगों ने गौरव किया है। और ये फैमिली फंक्शन है, तो श्रेयस भी ये फैमिली फंक्शन के लिए आज मौजूद है। तो हर साल रहता हूँ। हाँ, या हर साल का हमारा ये एक लाइक ही सेट की 31 का भी 1 जन को सेलिब्रेट करते हैं। बट ये दिन भी बहुत बड़ा है हम सभी के लिए। एंड आई थिंक सुशांत कई सालों से ये चिरायु का जो इवेंट है इन अ वे ये करता आ रहा है, यू नो, विथ रेगुलरिटी, विच इज़ वेरी इम्पॉर्टेंट, क्योंकि यही एक मौका होता है कि हम सारे मराठी स्टेज के, फिल्मों के, टेलीविज़न के मेरे सारे पुराने दोस्त एक्टर्स सारे मिलते हैं, वी just celebrate, we meet each other, and I think it's a nice festive season. So thanks to this guy here that we all meet. So कितना भी लेट हो जाए लेकिन हम लोग आके मिल के ज़रूर जाते हैं। ये अच्छी बात है यार, यू नो, एक कुछ अरसे पहले तक साउथ इंडियन सिनेमा की रीमेक होती थी, आज भी होती है। बट द मोमेंट मराठी फिल्मों का भी ऐसा होने लग जाए, देन यू नो कि इट इज़ ट्रैवलिंग बियॉन्ड महाराष्ट्र, एंड दैट इज़ द होल ऑब्जेक्टिव, दैट इज़ द होल एम कि उसका मार्केट महाराष्ट्र में तो है ही, बट महाराष्ट्र के बाहर भी मार्केट तैयार हो, जो सैराट जैसी फिल्म ने करके दिखाया। तो अगर वो तैयार होता है तो ऑटोमेटिकली यू नो बजट्स थोड़े बढ़ेंगे, सभी को उस चीज़ का फ़ायदा होगा। सो या वी आर कीपिंग आवर फिंगर्स क्रॉस्ड। कुछ फिल्में चलती हैं, कुछ नहीं चलती है, बट चलने वाली फिल्मों का रेशियो बढ़ने लगा है, एंड दैट इज़ अ वेरी गुड साइन। आप दोनों की तरफ से गुड़ी पाडवा के लिए अपने व्यूअर्स के लिए कुछ मैसेज? नमस्कार, मी श्रेयस तळपदे आणि हे आमचे शेलार मामा सुशांत शेलार, आणि आमच्या सगळ्यांतर्फे तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। खूप खूप शुभेच्छा। हाँ, उनके लिए आई गेस मैं ही नहीं, पूरी इंडस्ट्री प्रे कर रही है कि वो जल्द से जल्द ठीक हो जाए, उनकी ट्रीटमेंट शुरू है। एंड बस यही कहना चाहूँगा कि हम सब लोग उनके साथ, उनके फैमिली के साथ है। इट्स अ टफ टाइम फॉर द फैमिली, बट वी जस्ट वांट टू टेल हिम दैट ऑल ऑफ अस आर देयर विथ हिम, वी आर प्रेइंग फॉर हिज वेरी वेरी स्पीडी रिकवरी। और वो फाइटर है तो वो ज़रूर ठीक हो के फटाफट बाहर आए।